राम जन्मभूमी सोहळ्याला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत आणि मी सध्या राम मंदिराच्या परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी कुठल्याही रामभक्ताला मंदिरात आत प्रवेश दिला जात नाहीये। हा अखंड परिसर जो आहे तो आता पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलाय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण की अवघे 2 दिवस राहिलेले आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तसंच निवडक लोकांनाच या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं गेलं असल्यामुळे त्याच्या तयारीचा सगळा जो आढावा आहे तो पोलिसांकडून आतमध्ये जाऊन घेतला जातो आहे। या ठिकाणी अनेक मोठे भाविक जे आहेत ते देशातील कानाकोपऱ्यातून आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे, मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे त्यांना आत प्रवेश दिला जाऊ शकला नसल्याने या ठिकाणी मोठी रीग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। कहाँ से आए अब? हम लोग बस्ती से आए हुए हैं। तो अंदर नहीं जाने दे। राम भक्त हैं हम सभी, प्रतीक सेवा के में हैं वो तो कितने टाइम से खड़े हैं आप? कोई बाइट नहीं दे रहा हूँ। जय श्री राम, जय श्री राम से खड़े हो? हम लोग अभी आधा घंटा हुआ खड़े हैं। आपण बघू शकतो मोठी गर्दी या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं आहे। काही ठिकाणी आतमध्ये तयारीचा आढावा पोलिसांकडून घेतला जात असल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली जाते आहे। राम भक्तांना अनेकदा आव्हान देखील केलं जात आहे की सुरक्षेच्या कारणास्तव जे सगळ्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करा, कुठेही कुठलं या परिसराला गालबोट लागणार नाही म्हणून पोलिसांकडून जी आहे ती सतर्कता घेतली जाते। राम मंदिर आजपासून पुढील 2 दिवस जे आहे ते सामान्य नागरिकांसाठी भाविकांसाठी जे आहे ते बंद केलं जाणार आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळा मंदिर परिसर जो आहे तो देखील आता त्याला सजावटीचं रूप आलेलं आहे। तोरण जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लिमिटेड लोकांनाच काही वेळात परवानगी दिली जाईल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येतंय। मात्र राम भक्त जे आहेत ते आतुरलेले आहेत, आतमध्ये त्यांना मंदिर परिसर बघायचा आहे। नेमकी पोलीस या ठिकाणी काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।